सोलापुरामध्ये असलेल्या पूर्व भागातील निलगार इस्टेटच्या प्रांगणातील लक्ष्मी विष्णू मंदिरामध्ये पुरुषोत्तम मासानिमित्त विशेष अर्चना महोत्सव सुरू झालाय। या निमित्तानं मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। याबाबत निलगार ज्ञाती संस्थेचे विश्वस्त नारायणराव काळपगार यांनी अधिक माहिती दिली आहे। पुरुषोत्तम मासामध्ये लक्ष्मी विष्णू देवतांच्या पूजेचं असणारं महत्त्व मंदिराचे प्रधान अर्चक व्यंकोबा कुलकर्णी यांनी द न्यूज प्लसशी बोलताना सांगितलं। पुरुषोत्तम मासामध्ये लक्ष्मी विष्णूचं पूजन हे अधिक फलदायी असल्यामुळे भाविकांची गर्दी होताना दिसत आहे। लक्ष्मी विष्णू मंदिराच्या या विशेष अर्चना महोत्सवास विविध रूपातील करण्यात येणारी पूजा आणि सजावट लक्षणीय असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घेत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। या दर्शनाचा जीवन उन्नतीसाठी विशेष लाभ होत असल्यामुळे भाविक विनम्रपणे नतमस्तक होताना दिसत आहेत। तर या महोत्सवामध्ये मंदिरास भेट देऊन विशेष दर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आलंय। कालिका देवस्थानम या प्रांगणामधील लक्ष्मी विष्णू मंदिरामध्ये मार्गशीर्ष महिन्यानिमित्त पुरुषोत्तम मास निमित्त लक्ष्मी विष्णू देवतांचे विशेष अर्चनोत्सव प्रारंभ झालेला आहे। आजपासून 10 डिसेंबरपर्यंत लक्ष्मी विष्णू देवतांचा हा उत्सव चालू असणार आहे। या उत्सवामध्ये प्रतिरोज विष्णूच्या 10 अवतारांच्या उत्सव मूर्तीबरोबर लक्ष्मी विष्णू मूळ मूर्ती अभिषेक आहे। मत्स्यनारायण, कूर्मनारायण, वराह, लक्ष्मी नरसिंह, वामन, श्री परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बलराम आणि कल्की ह्या दशावतारांच्या उत्सव मूर्तीबरोबर रोज सकाळी 6 वाजता विष्णूंचा मूळ मूर्ती अभिषेक, सकाळी 10 वाजता श्री विष्णू सहस्रनामावली हवन, लक्ष्मी अष्टोत्तरनामावली हवन होणार आहे आणि संध्याकाळी 5:30 वाजता सामुदायिकपणे श्री विष्णू सहस्रनामावलीचे पठण आहे। संध्याकाळी 7 वाजता ज्या दिवशी ज्या उत्सव मूर्ती अवतारांची पूजा असते त्या उत्सव मूर्ती अवताराबरोबर लक्ष्मी विष्णूच्या उत्सव मूर्ती पालखीमध्ये ठेवून रोज संध्याकाळी 7 वाजता पालखी सेवा आहे। भगवान महाविष्णू हे सृष्टीचे पालन करता आहे, त्यामुळे त्यांनी ह्या दशा अवतारामध्ये घेऊन असुरांचा नाश करून सृष्टीचं संरक्षण केलेलं आहे। आणि गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की मासानां मार्गशीर्षोऽहं, मार्गशीर्ष हा महिना म्हणजे मी आहे। ऋतूनां कुसुमाकरः, ऋतूमध्ये कुसुमाकर म्हणजे वसंत ऋतू मी आहे। छंदानां गायितछंदाः, गायछंद मी आहे असं कृष्णाने सांगितलेलं आहे। म्हणून ह्या महिन्याला पुरुषोत्तम असं म्हणतात। ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे, सर्व देवी देवतांची प्रतिष्ठापना ही यंत्राधिष्ठ देवता आहेत। ह्या सगळ्या देवी देवतांच्या मूर्तीखाली यंत्र आहेत आणि ह्या सर्व देवदेवतांची प्रतिष्ठापना सद्गुरू श्रीनिवास सिद्धाचार्य, श्रीनिवास शामराव काटकर सद्गुरूंनी ह्या सगळ्या देवतांची स्थापना केलेली आहे, प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे आणि सगळ्या देवतांखाली यंत्र आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने हा उत्सव चालू आहे। वैष्णव परंपरामध्ये वैष्णवालयामध्ये अशी पूजा पद्धत आहे। प्रतिपदा ते दशमीपर्यंत एक उत्सव मूर्ती रोज अभिषेक, मत्स्यादी कल्कीपर्यंत आणि द्वादशीला या 10 अवतारांची आणि लक्ष्मी विष्णू देवतांचं अभिषेक, अशा प्रकारे हा उत्सव सुरू आहे। तर सद्भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा। या विशेष अर्चना महोत्सवाचं वृत्तसंकलन केलं होतं आमचे प्रतिनिधी संजय कुलकर्णी यांनी। पुरुषोत्तम मासानिमित्त अर्चनोत्सव हे कार्यक्रम चालू आहे। आजपासून 10 तारखेपर्यंत दररोज एक विष्णूचे 10 अवतार आहेत। दररोज एक अवताराची पूजा, अभिषेक, सकाळी अभिषेक, त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम अर्चना आणि होम हवन आणि रात्री 7 वाजता पालखी मिरवणूक, याप्रमाणे दररोजचे हे कार्यक्रम आहेत आणि ह्या कार्यक्रमात आपण सर्व भाविकांनी भाग घेऊन कार्यक्रमात देवीचा आशीर्वाद घ्यावा ही संस्थेतर्फे नम्र विनंती।